नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे. आपण एक नवीन व्हिडिओ आता सुरू करतो आहे की हे आपल्या देशामध्ये म्हणजे आपल्या माहितीतल्या लोक जे आहेत त्यांच्यासाठी आहे की जे लोक आत्तापर्यंत अमेरिकेला व्हिजिट दिलेली नाही. ज्या लोकांनी अमेरिकेला व्हिजिट दिली नाही अशा लोकांच्यासाठी अमेरिकेचं काय वातावरण आहे, मध्ये कशी परिस्थिती आहे, या संदर्भात एक ठोकताळे समजावे म्हणून हे एक व्हिडिओ चॅनल किंवा व्हिडिओचं एक सिरीज शृंखला आपण सुरू करत आहोत. त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे. माझं नाव अरुण लोखंडे. मी इथं अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया या राज्यामध्ये डब्लिन हे एक शहर आहे, या ठिकाणी मी आता वास्तव्याला आहे. माझी मुलगी इथं आहे, IT सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगी आहे, जावई आहे. मुलीला 2 मुलं आहेत, ते पण इथे शाळेमध्ये शिकतात आणि आम्ही मूळ कोल्हापूरचे. आता ही माझी मुलगी जावई पण कोल्हापूरचे. आता हे दोघेही अमेरिकेमध्ये 2007 सालापासून आहेत. त्यांना ग्रीन कार्ड मिळालेलं आहे, त्यांचं स्वतःचं घर इथं आहे आणि त्या स्वतः त्यांच्या घरामध्ये मी हा व्हिडिओ करत आहे. अमेरिकेची माहिती सर्वसामान्य लोकांना समजावी, मग या हेतूने हा एक व्हिडिओ शृंखला सुरू करत आहोत. तर या व्हिडिओच्या शृंखलेमध्ये जर काय माझ्याकडून चूक होत असेल किंवा झाली असेल किंवा होईल तर ती आपण कृपया मला मोठ्या मनाने क्षमा करा. एक चांगला प्रयत्न हा करायचा प्रयत्न करतो आहे की सर्वच लोक पुस्तकं वाचू शकत नाहीत, सर्वच लोक अमेरिकेसारख्या एक श्रीमंत देशाला भेट देऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. अमेरिकेतलं हे कॅलिफोर्निया राज्य आहे, हे तसं श्रीमंत राज्य. या राज्यामध्ये या स्टेटला साधारण एक बे एरिया असं म्हटलं जातं की या ठिकाणी जगातल्या सगळ्या ITच्या कंपन्यांचं मुख्यालय या राज्यामध्ये सनीवेल सांता क्लारा या ठिकाणी आहे, की ज्या ठिकाणी 2007 पासून ते 2016पर्यंत माझी मुलगी तिथे राहायला होती, न्यूजर्सी या सिटीमध्ये. आणि न्यूजर्सीपासून न्यूयॉर्क पण जवळ आहे, त्यामुळे 2012मध्ये आम्ही पती पत्नी भेट दिलो होतो. त्यावेळेला न्यूजर्सी आणि न्यूयॉर्क सिटीचा एरिया सगळा वॉशिंग्टनपर्यंत सगळं आम्ही पाहिलेलं आहे, पण त्या संदर्भात काही व्हिडिओ केलेला नाही. एक मनात विचार आला की लोकांना हे समजावं म्हणून हा व्हिडिओ आहे. आता आमच्या मुलगीने गेल्या वर्षी साधारण 2.5 वर्ष होत आली. डब्लिन हे कॅलिफोर्निया स्टेटमधलंच राज्य आहे, सिटी आहे. या ठिकाणी स्वतःचं घर तिनं घेतलेलं आहे. डब्लिन हे शहर 2 मुख्य रस्त्याच्या क्रॉसवरती वसलेलं आहे, की ज्याला इंटरस्टेट 580 आणि इंटरस्टेट 680 ह्या 2 प्रमुख राज्य रस्त्यावरती हे शहर वसलेलं आहे. या शहराची लोकसंख्या साधारण 65 ते 80 हजारच्या आसपास आता आहे. 2022च्या सेन्ससप्रमाणे ह्या राज्याची लोकसंख्या 65,000 आहे. इथं आपल्याप्रमाणेच मेयरची सिस्टीम आहे, सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स असतात नगरपालिकेसारखे, आणि ते सिटीची खूप सुंदर पद्धतीनं डेव्हलपमेंट करतात. या ठिकाणी कायदे फार कडक आहेत. कायदे विचार केलात तर रस्त्यावरती आपण थुंकू शकत नाही, गाडीतून कुठल्या कचरा आपण टाकू शकत नाही. घरामधला कचरासुद्धा 3 विभागामध्ये वर्गीकृत केला जातो आणि त्याच्यामध्ये ओला, सुका आणि प्लास्टिक हे सगळे 3ही असतात. दर आठवड्याला त्यांची गाडी येते, ती गाडी ऑटोमॅटिक वाहनानं कचरा उचलते आणि त्याचं व्यवस्थापन खूप उत्तम पद्धतीनं केलं जातं. या अमेरिकेचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी रस्ते प्रचंड मोठे आणि विस्तृत आहेत, वेल डिमार्केटेड रस्ते आहेत. प्रत्येक रस्त्याची वाहतूक ही उजव्या बाजूने केली जाते, त्यामुळे नॅचरली यावरून जाणारी वाहनं, त्या वाहनाचं स्टेअरिंग व्हील हे डाव्या बाजूला असतं, त्याच्यामुळं वाहतूक सगळी उजव्या बाजूने होते. रस्त्याच्या प्रत्येक कॉर्नरला जिथं आपल्याला वळायचं आहे त्या ठिकाणी स्टॉपचा हा सिग्नल असतो आणि रस्त्यावरती सुद्धा स्टॉप असं लिहिलेलं असतं. या स्टॉप साईनवरती गाडी 0 या स्पीडला थांबवल्याशिवाय पुढं आपण जाऊ शकत नाही. जर आपण तसं न थांबून पुढे गेलो की इमिजिएटली आपल्या अकाउंटमधून ऑटोमॅटिक पैसे कट होतात आणि असं 3 वेळाला जर आपला फॉल्ट झाला तर आपलं लायसन रद्द होतं. हायवेला ज्यावेळेला टोल नाके आपल्याला लागतात त्या टोल नाक्यावरती एकही मनुष्य नसतो, सगळं आपलं ऑटोमॅटिक फास्टॅगप्रमाणे सगळे पैसे ऑटोमॅटिक कट होतात. तिसरी गोष्ट अशी याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे पेट्रोल पंपावरती इतकी गर्दी असते, पेट्रोल घालायला 4-4, 5-5 लोक एका पेट्रोल पंपाच्या ह्याच्यावरती असतात, मशीनवरती असतात. पण या ठिकाणी कुठल्याही पेट्रोल पंपावरती 1 किंवा 2 सुपरवायझर सोडला तर कुठलीही व्यक्ती असत नाही. प्रत्येकाने स्वतःहून आपण यायचं, आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे पेट्रोल सिलेक्ट करायचं, म्हणजे रॉब्स पेट्रोल किंवा शुद्ध पेट्रोल,
आणि ते आपण स्टार्ट करायच्या आधी किती आपल्याला पेट्रोल करायचं आहे घालायचं आहे त्याच्यासाठी आपले कार्ड तिथं स्वॅप करायचं आणि पेट्रोल घालायचं. आपण ते डिजिटनं आपण पेट्रोल फायनल करायचं आणि स्वतःहून घालायचं. तर ही इथली एक विशिष्ट पद्धत आहे. त्यामुळं मॅनपॉवर कमी असल्यामुळं सगळं ऑटोमायझेशन झालेलं आहे. दुसरं याच्यातलं अजून एक वैशिष्ट्य असं की आपल्याकडे जे स्विच बोर्ड असतात, बटणं असतात, ती आपण खाली ज्यावेळेला दाबतो त्यावेळेला ती लाईट ऑन होते आणि आपण वरती दाबलं की लाईट ऑफ होते. पण या ठिकाणी उलटं आहे. खाली दाबलं की लाईट ऑफ होते आणि वरती दाबलं की स्विच वरती केला की लाईट ऑन होते. या अमेरिकेमध्ये रस्त्यासोबतच बागबगीचे खूप सुंदर आहेत. प्रत्येक गार्डनमध्ये आपल्याला विशिष्ट पद्धतीनं त्याचं डिमार्केशन केलं जातं. पार्किंग एरिया स्लॉट अत्यंत चांगला असतो, डिसिप्लिन्ड असतो, सगळीकडे मार्किंग केलेलं असतं. म्हणजे अपंगालासुद्धा सेपरेट तिथं पार्किंग असतं. त्यासोबत प्रत्येक पार्किंगमध्ये कशा पद्धतीने पार्क करावे ह्याच्या सूचना असतात. पार्किंगच्या शेजारी इथं मोस्टली ह्या जवळपास 60 ते 70% ह्या इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहेत. जसं टेस्ला ही गाडी इलॉन मस्क यानं सुरू केली, त्या गाडीचं इथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि काही गाड्या आपण इलेक्ट्रिक करून घेतलेली असल्यामुळं इलेक्ट्रिकल व्हेकल्सचं प्रमाण इथं जास्त आहे. त्यामुळे वाहतूक होत असताना इथं टायर व्यतिरिक्त कोणताही आवाज येत नाही. तर ह्या गाड्या ज्यावेळेला आपण पार्क करतो गार्डनमध्ये, तिथं आपल्याला इलेक्ट्रिकल चार्जिंग करण्याचे पॉईंट्स पण असतात. म्हणजे इतकी सुविधा केलेली आहे की एखादा व्हीलवरती जाणारा मनुष्यसुद्धा कुठेही या अमेरिकेमध्ये स्वतःहून कोणाचा आधार न घेता फिरू शकतो. तर मित्रांनो, ह्याचसोबत आपल्याला हे बघायचं आहे की या ठिकाणी जे निसर्ग आहे तो अत्यंत समृद्ध निसर्ग आहे. वर्षातनं अनेक वेळेला पाऊस पडत असल्यामुळे पाण्याची सुबत्ता आहे. जमीन चांगली असल्यामुळं फुलं आणि फळं आणि झाडं खूप चांगली आहेत. सगळीकडे सृष्टी सौंदर्य चांगलं आहे. आम्ही आलो त्यावेळेला फॉल सीझन होता, म्हणजे त्यावेळेला पर्णझडीचं हे होतं. त्यामुळे कुठलीही झाडं ही चांगली नव्हती. ज्या झाडांच्या काटक्या शिल्लक होत्या. ते फोटो मी याच्यामध्ये दाखवेनच. आणि आता ज्यावेळेला स्प्रिंग सीझन झालेला आहे, या ठिकाणी सगळीकडे ग्रीनरी असे. कॅलिफोर्निया का म्हणतात फेमस आहे ते आपल्याला ह्या फोटोमधनं दिसून येईल. आपले राज्यकर्ते पण म्हणत होते की कोकणचा कॅलिफोर्निया करायचा. ही आता हवेतल्याच गोष्टी आहेत, पण कॅलिफोर्निया काय आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रत्येक झाड ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या ठिकाणी दुसरं वैशिष्ट्य निसर्गाचं मला लक्षात असं आलं की पानझडी झाल्यानंतर झाडाला पानं पुन्हा लागणार आहेत, त्याच्या आधी इथं प्रत्येक झाडाला फुलं लागतात. आता एक झाडाचं मी निरीक्षण केलेलं आहे की आमच्या बॅकयार्डमध्ये एक झाड आहे, त्याला ॲप्रिकॉटचं झाड म्हणतात. ॲप्रिकॉट म्हणजे जर्दाळू. त्या ॲप्रिकॉटच्या झाडाचाच फोटो तुम्ही बघा. या झाडाला पांढरी फुलं स्वतः लागलेली आहेत आणि ती फुलं ज्यावेळेला पूर्ण मोठी होतात आणि फुलं मोठी होऊन गळायच्या वेळेला त्याची फलधारणा होते आणि फलधारणा व्हायला सुरू झाली की त्याला मग पाने यायला लागतात. हे निसर्गाचं या ठिकाणी एक चमत्कार हा वैशिष्ट्य असं आहे. आणि नंतर ते झाड हे ग्रीन होतं. तर ॲप्रिकॉटची फळं आता लागले आहेत, त्याचाही फोटो मी पाठवतो, आपल्याला देतो. तर हे वैशिष्ट्य इथं निसर्गामध्ये पाहायला मिळतं. आता स्प्रिंग असल्यामुळे सगळीकडे भरपूर फुलं आहेत. इतकी फुलं मोठी फुलं आहेत. आपल्याकडे गुलाब म्हटलं की एवढा गुलाब येऊ शकतो. या ठिकाणी गुलाब एवढा मोठा आहे. म्हणजे त्या गुलाबाची साईज समजावी म्हणून सुद्धा मी फोटो देईन. तर हे या राज्याचं वैशिष्ट्य आहे. व्हिडिओ मोठा व्हायला नको म्हणून आपण ब्रेकमध्ये व्हिडिओ करूया. आज इथंच थांबतो. नेक्स्ट टाईम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कॅलिफोर्नियाचं काय वातावरण आहे, अमेरिकेतली काय पद्धती आहे. धन्यवाद.